नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही कास्तकारमध्ये आपलं स्वागत आहे। मी प्रीतम सोनवणे आपल्यासाठी कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की या हिवाळी अधिवेशनामध्ये जे नागपूरला झालं कर्जमाफीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात अधिवेशनामध्ये चर्चा झाली आणि त्यावरून नक्कीच पुन्हा एकदा कर्जमाफी होणार का याबद्दलच्या प्रश्नाला एक उधाण सुटलेलं आहे। आणि याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही यूट्यूबवर कदाचित बघितलाच असेल आणि अनेक यूट्यूबर्सने अनेक व्हिडिओज याबद्दल बनवलेले आहे। परंतु या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे आणि खरंच कर्जमाफी होणार का आणि होणार तर कोणाला होणार याबद्दल सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, सन 2015 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना या योजनेअंतर्गत कर्जमाफी करण्यात आली। जी कर्जमाफी उद्धव सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार यांच्या संयुक्त सरकारमध्ये झाली होती आणि त्यानंतर सन 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या अंतर्गत पुन्हा एकदा कर्जमाफी करण्यात आली, ज्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी ही देण्यात आलेली होती। आणि जे नियमित कर्जदार होते अशा शेतकऱ्यांना सुमारे 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान निधी हा देण्यात आलेला आहे। परंतु यामध्ये असं झालं की बरेच शेतकरी हे काही कारणास्तव वगळले गेलेले आहेत। फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर महात्मा ज्योतिराव फुले या योजनेअंतर्गत असे 2 याद्यानंतर प्रसिद्ध झाल्या, ज्यामध्ये एक तर यादी होती ज्यामध्ये शेतकरी वगळण्यात आलेल्याची यादी आणि दुसरी यादी अशी होती ज्यामध्ये शेतकरी हे अपात्र ठरले। परंतु तुम्ही जर यावर्षीचा एक अंदाज घेतला तर बघू शकता की सन 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात झालेली जी नुकसान आहे, शेतमालाचं नुकसान असू देत, अतिवृष्टी असू देत किंवा मग काही रोगांमुळे आलेले नुकसान असू दे, तर याची पातळी ही अतिशय जास्त होती आणि त्यामुळे शेतकरी हा मोठ्या प्रमाणात हवालदिल सुद्धा झालेला आहे। तर याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पुन्हा एकदा कर्जमाफी होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि या बातमीमध्ये नक्कीच तथ्य आहे। परंतु ही जी कर्जमाफी होणार आहे तर यामध्ये जे शेतकरी असतील जे या कर्जमाफीसाठी पात्र असतील ते शेतकरी फक्त ज्यांना सन 2019च्या कर्जमाफीमधून वगळण्यात आलेलं आहे असे शेतकरी हे असू शकतात आणि सोबतच जर असे शेतकरी काही असतील ज्यांना सन 2015 पासून सुद्धा कर्जमाफी झालेली नाही तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा पुन्हा एकदा लाभ हा मिळू शकतो। याबद्दलची अजून नवीन अपडेट ही सध्या आलेली नाही, परंतु तुमचं जर कर्जमाफीच्या यादीत नाव नसेल तर तुमचं नाव का नाही याबद्दलचं नेमकं कारण काय, तर ही यादी तुम्ही तुमच्या नजीकच्या CSC सेंटरमध्ये जाऊन मिळवू शकता। मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यासाठीची यादी मी सध्या आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 याद्या पाहायला मिळतील। पहिली यादी तर अशी असेल ज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीपासून का वंचित आहे आणि त्यांना वगळण्याचं कारण काय, त्यासोबत दुसरी यादी ही अपात्र यादी असतील ज्यामध्ये शेतकरी अपात्र का झाले। तर अशा 2 याद्या तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जर तुमच्या जिल्ह्याची यादी तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करा, ती यादी उपलब्ध झाल्यास ती सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। मित्रांनो, या व्यतिरिक्त कर्जमाफी संदर्भात अजून तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा। या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।